हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गोबीचे बरेचसे प्रकार होतात, म्हणजे आपण पराठे करतो, मंचुरियन करतो किंवा अजून बरेचसे प्रकार होतात। पण असाच मुलांसाठी जर बनवायचं असेल, कमी तेलकट बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पौष्टिक पण आहे आणि थोड्याच तेलामध्ये आपण ती करू शकतो। बारीक असा कट करून घेतलेला आहे, रेसिपीला म्हणजे सुरुवात थोडा करूया। उभाच घेतलेला आहे गोबी, छान असा कट करून घ्यायचा उभ्या आकाराचा। आणि कांदासुद्धा असा स्लाइस करून घेतलेला आहे, त्यावरती भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर वापरलेली आहे। इथे मी कांदा एक वापरलेला आहे, तो थोडासा असा जेव्हा आपण कांदा भाजी करतो ना तेव्हा थोडासा असा मोकळा करतो ना त्या पद्धतीचा कांदा करून घ्यायचा, जेणेकरून तो व्यवस्थित मिक्स होतो। नाही केला तरी आपण जेव्हा आता करतो ना त्यावेळेस तो होतो। तर त्याच्यामध्ये मला पीठ अजून टाकायचं आहे, ते बसणार नाही, यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। तर इथे यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तुम्ही ह्याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता, जसं की तुम्हाला पालेभाज्या करायच्या असतील किंवा गाजर बीट वगैरे तुम्हाला अजून काही टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर इथे मी आता मसाले वापरणार आहोत। मुलांसाठी जर करायचं असेल तर मसाल्याचं प्रमाण थोडं कमी राहू द्यायचं। तुम्ही इथे मोठ्या माणसांसाठी करणार असाल तर इथे तुम्ही मिरचीसुद्धा वापरू शकता आणि थोडीशी हळद टाकलेली आहे किंचित। आता एवढ्या प्रमाणासाठी मी इथे चम्मचने म्हटलं तर 4-5 चम्मच मी बेसन पीठ टाकलं आणि वाटीने म्हटलं तर अर्धी वाटी मी म्हणजे बेसन पीठ वापरलेलं आहे। आणि अजून त्याची चटपटीत अशी चव यावी म्हणून मी अर्धा चम्मचला कमी इथे मी चाट मसाला वापरलेला आहे। तुम्ही इथे लिंबूसुद्धा वापरू शकता। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। आता हे जेवढं आपल्याला ह्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, असं सुक्कं कारण आपण मीठ वापरलेलं आहे आणि मीठ वापरलं की भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे खूप जास्त असं आपल्याला पाणी वापरण्याची गरज नाही, अगदी थोडंसं पाणी वापरायचं। तर इथे आपल्याला ह्या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त असं सैलही नाही, खूप जास्त तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपला खूप असं तेलाचा वापर नाही करायचा, जेणेकरून असं तळून घ्यायचं नाही आहे, थोडंसं फ्राय करायचं। त्यामुळे इथे मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं चम्मचने घ्यायचं आणि थोडं असं खूप जास्त असं प्रेस करण्याची पण गरज नाही, पण एकंदरीत आपल्याला थोडा गोलाकार आकार असा ह्याला द्यायचा आहे, तर तसा तो देऊन घ्यायचा। आता इथे आपण एक बनवून घेतलं त्याच पद्धतीने आता आपल्या तव्यावरती जसं की 2 बसत असतील 3 बसत असतील त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। आणि खूप छान सोपी पद्धत आहे, चम्मचने टाकायचं, थोडंसं प्रेस करायचं आणि एकंदरीत थोडंसं गोलाकार आकार द्यायचा, म्हणजे खूप जास्त आपल्याला तेलाची गरज लागत नाही किंवा करायलासुद्धा वेळ लागत नाही आणि अवघड अशी सुद्धा रेसिपी नाही आहे, त्यामुळे या पद्धतीने करून घ्यायचं। जसं आपण मुलांना पॅनकेक करतो त्या पद्धतीने मी इथे छोटे असे हे करून घेतलेलं आहे। तुम्ही एकदम असं मोठ्या साईजचं पण करू शकता, छोटे असं खेळत बसायचं नसेल तर ह्या पद्धतीने थोडं तेल सोडून घ्यायचं बाजूने, जेणेकरून ते व्यवस्थित असं आत म्हणजे खालच्या बाजूने पण खरपूस असं भाजलं जाईल आणि वरूनसुद्धा। कारण काय होतं माहिती का, आपण जेवढा लो गॅस ठेवला आणि व्यवस्थित कोणतीही रेसिपी असू दे किंवा कोणतेही आपण जे पदार्थ बनवत असतो तेव्हा लो गॅसवरती केला की तो पदार्थ अजून छान बनतो आणि ह्या पद्धतीचं जर असेल तर ते क्रिस्पी बनतं, तर त्यामुळे छान असं आपण ही क्रिस्पी भाजून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू ही व्यवस्थित अशी सेट झालेली आहे, तर ह्या बाजूने सुद्धा आपण छान, तर इथे या बाजूने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता कुठेही आपलं ते तव्याला चिटकत नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित सेट झालं की व्यवस्थित असं निघतं। त्यामुळे आणि पिठाचं सुद्धा असं नाही की आपण बऱ्याचशा प्रकारची पीठ वापरलेली आहेत, इथे आपण एकच नॉर्मली पीठ वापरलं, तेही आपण अगदी अर्धी वाटी वापरलेलं आहे आणि त्यामुळे सेट झालं व्यवस्थित की दोन्ही साईडनी छान असं तेल टाकून खरपूस असं भाजून घ्यायचं आणि छान खरपूस असं भाजलं की आपण आता हे काढून घेऊया। हे बघा आपले तयार आहेत छोटे असे पॅनकेक, जे आपण कोबीपासून बनवलेले आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि करायलासुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी देऊ शकता आणि सॉससोबत किंवा दह्यासोबत ही रेसिपी भन्नाट लागते, त्यामुळे नक्की मुलांसाठी एकदा नक्की करा, तर मुलं बऱ्याचदा
प्रचंड मुलांनाही आवडते, कारण गोबी आपण जेव्हा मंचुरियन करतो हे आवडीने खातात, त्यामुळे हे बऱ्यापैकी तसंच लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा मुलांसाठी, आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. तर इथे मी दह्यासोबत दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. दिसायला सुद्धा खूप छान दिसते, क्रिस्पी झालेला आहे आणि आपल्याला खूप जास्त असा वेळ लागत नाही बनवण्यासाठी. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.